नमस्कार मंडळी, मी जयदत्त पाल आणि स्वागत आहे तुमचं वायफाय चॅनलच्या अजून एका नवीन मराठमोळ्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण चाललोय छावा मूवी बघायला, जे की आहे विकी कौशल आणि रश्मिका मंदानाची फिल्म। आज 14 फेब्रुवारी फर्स्ट शो मी अटेंड करायला चाललोय। कशी असेल मूवीबद्दल मला खूप साऱ्या अपेक्षा आहे, पण आता गेल्यानंतर वाव होतोय की अपेक्षाभंग होतोय ते मूवी बघितल्यानंतर आपल्याला कळेल। तर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलायचं ठरलं तर त्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे। आपल्या व्हिडिओ आपला कमी पडेल, त्यांच्याबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे। त्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यभरामध्ये 120 लढाया लढल्या, 120 त्यापेक्षाही जास्त असतील कदाचित, आणि ते एक सुद्धा लढाई हरले नाही। पण त्यांच्या जवळपासचे जे लोक होते त्यांच्यामुळे ते पकडले गेले। तर मला वाटतं की आपण मूवी जाऊनच बघूया कशी आहे। तो चलो लेट्स सी। 8:05 आहे, 8 वाजताचं स्कूल यायचं आले आणि 8चाच मूवी आहे आपला। चलो 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 चलो। सकाळी सकाळी ऑलमोस्ट 80% थिएटर फुल आहेत। तर आता छावा मूवीचा इंटरवल झाला आहे। आतापर्यंत मूवी कसा होता जर तुम्ही मला प्रश्न विचाराल तर मूवी वॉज ॲव्हरेज। माझा सरप्रायझिंग फॅक्टर फक्त हा होता की त्यामध्ये सारंग साठे बाडीपामधला आणि आपला संत्याभाई संतोष जुवेकर हे दोघं जण मला ओळखीचे चेहरे वाटले। मूवी खूप ढिल्ला आहे यार, म्हणजे असं बोलायला नाही पाहिजे, पण मूवी एकदम ओके टाईप्स आहे। पूर्ण मूवी झाल्यानंतर तुम्हाला मी मूवीचा रिव्ह्यू सांगतो। ज्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शंभू महाराजांचा इतिहास माहिती नसेल, जे कोण नवीन ऑडियन्स असेल, म्हणजे पॅन इंडिया बोला ग्लोबल ऑडियन्स, त्यांना हा मूवी समजणारच नाही। त्यामुळे म्हणजे मूवी असं बनवायला पाहिजे की जो पहिल्यांदा मूवी बघतोय त्यालासुद्धा समजला पाहिजे। तर ज्यांनी इतिहास वाचला आहे, ज्यांनी इतिहास बघितला आहे, त्यांना हा मूवी समजेल। ज्यांना इतिहासाबद्दल कमी नॉलेज किंवा माहिती नाही त्यांना कदाचित हा मूवी थोडाफार काही ठिकाणी बाउन्सर जाईल। आतापर्यंत बोलायचं ठरलं विकी कौशल आणि रश्मिका मंदाना, तर विकी कौशल ट्राय करतो कॅरेक्टरमध्ये घुसायचा, मतलब माहिती नाही, तुम्ही बघा आणि ठरवा। मी पूर्ण मूवी झाल्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू सांगेल। अरे जो मस्तक है उससे बात है जिसके घर ऐसा जुड़ाव पैदा। तर नमस्कार मंडळी, मी आता जस्ट छावा मूवी बघून थिएटरच्या बाहेरच पडलोय। 11 वाजले आणि फर्स्ट शो बघितला। तर माझी प्रतिक्रिया काय होती, सकाळी 8 वाजताचा शो क्युबिक मॉलला, आणि जेव्हा मी आलो मला मूवीकडून खूप साऱ्या एक्सपेक्टेशन्स होती। कारण मी याआधी तानाजी मूवी बघितला होता अजय देवगणचा, जो की अप्रतिम होता। म्हणजे त्याची स्टोरी लाईन, स्क्रीन प्ले, सिनेमॅटोग्राफी त्या एक्सपेक्टेशनने मी होतो। आणि त्याच्यानंतर मी पुष्पा बघितलेला। पुष्पाने याचं कंपॅरिझन करत नाही, पण एक ॲक्शन सिक्वेन्स बोला, जे मारधाड आहे, त्याची कोरिओग्राफी, या सगळ्या माझ्या म्हणजे मी टॉप नॉच कॉन्टेंट बघितलेलं। आणि त्यानंतर मी छावा बघायला आलो। तर छावामध्ये विकी कौशल लीडमध्ये आणि रश्मिका मंदाना। फर्स्ट ऑफ ऑल मला असं वाटतं पर्सनली की त्यांनी त्या कॅरेक्टरला अजून थोडंफार जस्टिस देऊ शकले असते। रश्मिका मंदाना फर्स्ट ऑफ ऑल त्या कॅरेक्टरमध्ये अजिबात सूट होत नाही। डायलॉग डिलिव्हरी, परत त्यांचे हावभाव आणि खूप साऱ्या गोष्टी लॅकिंग वाटतात मला। खूप साऱ्या गोष्टींची कमतरता मला या सिनेमामध्ये जाणवते। विकी कौशल त्या कॅरेक्टरमध्ये असं फोर्सफुली ॲक्टिंग केल्यासारखा वाटतोय। A.R. रहमाननी म्युझिक दिलं आहे। A.R. रहमानपेक्षा मला असं वाटतं की अजय अतुल या मूवीला जास्त जस्टिस देऊ शकले असते। कारण अजय अतुल ज्या प्रकारचं म्युझिक बनवतात, मला वाटतं त्यांनी बेटर म्युझिक अजून दिलं असतं। A.R. रहमानचे ट्रॅक ठीक होते, म्हणजे वाव फॅक्टर मूवीमध्ये काहीच मला वाटला नाही। मी खूप साऱ्या अपेक्षा घेऊन आलो होतो, त्यामुळे मी खूप कमी मूवी फर्स्ट शो बघतो। डिरेक्शन ठीक आहे। मला असं वाटतं की मेकर्सला फुल गॅरंटी होती। विकी कौशल आणि रश्मिका मंदाना स्वतःच्या बळावर ही मूवी खेचू शकत नाही, त्यामुळे त्यांच्या अवतीभोवती जे साईड ॲक्टर, जे किरदार होते, ते इतके सुपर्ब आणि इतके पॉवरफुल होते। आय डोंट नो मतलब काय त्यांच्या माइंडमध्ये असेल। ओव्हरऑल फिल्म ठीक होती। मी या मूवीला 5 पैकी 3 स्टार देऊ इच्छितो, कारण माझा थोडासा डिसमूड झाला। आय एम नॉट सॅटिस्फाय विथ द मूवी। मला मूवी ओके वाटली। इट कुड हॅव बीन मच बेटर, असा काहीसा माझा एक्सपिरियन्स होता।
तुम्हाला कशी वाटले ते तुम्ही जाऊन ठरवा. मी फक्त माझं ओपिनियन दिलं तुम्हाला. छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांनंतरचे दुसरे छत्रपती. दाखवण्यासारखं खूप होतं संभाजी महाराजांबद्दलचं, पण मूवीमध्ये खूप कमी गोष्टी दाखवण्यात आल्या ज्या की मला पटल्या नाहीत. तर ठीक आहे, मूवी ओव्हरऑल ठीक होती. तुम्ही वन टाईम तुम्ही बघू शकता. तर चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय.